नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. देवपूजा करताना आपल्याला काही संकेत मिळत असतात. याचा नेमका अर्थ काय? जर देवपूजा करताना तुम्हाला हे 6 संकेत मिळाले तर समजा साक्षात देव तुमच्या सोबत आहेत. पहा कोणते आहेत संकेत. चला तर मग पाहूया. श्री स्वामी समर्थ. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मात देवपूजा, भगवंताची पूजा करण्यामागे फार मोठे महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की मनात श्रद्धा ठेवून मनापासून देवपूजा केली तर आपल्यावर देवाची कृपा नक्की होते. देव आपल्यावर प्रसन्न होतात. आज आपण देवपूजेबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया. ज्यामुळे आपल्याला कळेल की देव आपल्यासोबत आहे. कधी कधी देवपूजा करताना आपल्याला काही संकेत मिळतात, पण आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. आपण ते संकेत मानत नाही. आपल्याला हे लक्षात येत नाही की हे संकेत आपल्याला साक्षात देवाने दिलेले आहेत. या संकेताचा अर्थ असा असतो की आपल्यावर कसं नाही देवाने आपली पूजा स्वीकारली आहे. आपल्यावर कसं नाही देवाने आपली पूजा स्वीकारली आहे. जाणून घेऊया कोणते आहेत संकेत. पहिलं, धूप किंवा अगरबत्ती. धूप किंवा अगरबत्ती. स्वामीप्रिय भक्त हो, आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतोच. देवपूजा करत असताना त्या अगरबत्तीचा किंवा धूपचा धूर तुमच्या संपूर्ण घरात पसरला की तुम्हाला अचानक सकारात्मक वाटू लागते. तेव्हा समजून जा की साक्षात भगवंत आपल्या घरी प्रकट झाले आहे. लवकरच आपले भाग्य चमकणार आहे आणि पैसे येणार आहे. ही सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला जाणवायला लागते. आपल्याला आपल्या घरातील वातावरण अचानक सुखद व प्रसन्न वाटू लागते. 2. भिकारी किंवा लहान बालक. भिकारी किंवा लहान बालक. भक्ता हो, बऱ्याच वेळेला आपल्या दारी भिकारी किंवा इतर कोणी काहीतरी मागण्यासाठी येतात. तर कधी देवपूजा झाल्यानंतर दारात भिकारी किंवा कोणी लहान बालक काही मागण्यासाठी आल्या असतील तर समजून जा की आपल्या दारात साक्षात भगवंत आपली परीक्षा घेण्यासाठी आले आहे. तर त्यांना रिकाम्या हाताने परत पाठवू नये. घरातील काहींना काही खाद्यपदार्थ देऊन त्यांचं पोट भरावं. घरातील काही खाद्यपदार्थ देऊन त्यांचं पोट भरावं. लक्षात ठेवा, अन्न दान हे श्रेष्ठ दान समजलं जातं. अन्नदान केल्याने आपल्या संपत्तीत वाढ होते. त्यामुळे पूजेनंतर भुकेलेला अन्न देणे हा देवाला प्रसन्न करण्याचा खूप मोठा उपाय आहे. 3. दिव्याचा प्रकाश. दिव्याचा प्रकाश. आपण पूजा करत असताना देवाला हात जोडून प्रार्थना करतो. आपण पूजा करत असताना अचानक जर दिवा प्रकाशमय झाला, दिव्याची ज्योत वाढली तर समजावे भगवंत साक्षात आपल्या समोर आहे आणि आपण जी काही प्रार्थना केली ती त्यांच्या परत पोचली आहे आणि त्यांनी ती स्वीकारली आहे आणि भगवंताचा आपल्यावर आशीर्वाद आहे हे सांगण्यासाठी त्यांनी दिलेला हा संकेत आहे. त्यामुळे भगवंत आपल्यासमोर असताना आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील किंवा काही इच्छा असतील तर त्या देवासमोर सांगाव्यात. आपल्या सगळ्या अडचणी किंवा इच्छा पूर्ण होतील. 4. शुभचिन्ह. शुभचिन्ह. आपण खूप वेळा पाहिले असेल की आपण लावलेला धूप किंवा अगरबत्तीच्या धुरामध्ये वेगवेगळे आकार दिसत असतात. जर आपण देवपूजा करताना जर आपल्या अगरबत्ती किंवा धुपाचा धुरामध्ये जर काही ओम, स्वस्तिक किंवा काही शुभचिन्ह दिसलं तर समजून जावं की देव आपल्या पूजेने खूप प्रसन्न झाले आहेत आणि लवकरच आपल्याला अडचणी दूर होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. 5. पाहुणे. स्वामीप्रिय भक्त हो, हिंदू धर्मात अतिथींना देव मानले जाते. तुम्ही पूजा करताना अचानक जर कोणी पाहुणे आले तर समजा साक्षात देव तुमच्या घरी प्रकट झाले. देव तुमच्या घरी कोणत्याही रूपात येऊ शकतात. तेव्हा त्यांचे आदरातिथ्य करा. त्यांचा राग करू नका. त्यांची जमेल तेवढी सेवा करा. अशाने देव प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. पाहुणे येणे हा देवाचा एक संकेत मानला जातो.
आणि देव प्रसन्न होऊन सगळे संकट दूर होऊन देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरी सदैव राहील. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना केव्हाही मन दुखू नये, त्यांचा नेहमी आदर करावा, त्यांची सेवा करावी. 6. फुलांचा संकेत. देवपूजा करताना देवाला आपण फुलं अर्पण करतो. जर देवपूजा करताना आपण अर्पण केलेलं फूल आपल्या समोर पडले तर समजा देव आपल्या पूजेने प्रसन्न झाले आहेत आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला आहे. फूलरूपी आशीर्वाद देऊन भगवंत आपल्यावर प्रसन्न आहे हे सांगून आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील, दुःख निघून जातील व हे सांगत असतात. स्वामी प्रिय भक्त हो, देवपूजा करताना जर तुम्हाला असे संकेत मिळाले तर समजून जा देव तुमच्यावर प्रसन्न आहेत, त्यांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. अशा प्रकारे देवपूजा करताना हे संकेत दिसले तर समजून जा आपल्याला स्वामींचा आशीर्वाद सदैव मिळणार आहे. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.